हॅलो फ्रेंड्स, चित्रचर्चामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच मोठ्या गॅप नंतर तुमच्या भेटीला एक मूवी रिव्ह्यू घेऊन मी येतोय. याचं कारण आहे ऑब्व्हियसली की छावाच्या नंतर बराच मोठा गॅप पडला. एखादा चांगला पिक्चर जो माझ्या मनाला भिडेल आणि असं वाटेल की ज्याचा आपण एक मूवी रिव्ह्यू करायला पाहिजे, अशा टाईपचा कुठला मूवी रिसेंटली आला नाही, छावाच्या नंतर तरी ॲटलिस्ट. त्यामुळे मी जरा थांबलो. म्हटलं एखादा क्वालिटी मूवी येऊ दे, मग आपण त्याचा मूवी रिव्ह्यू करायचा. आणि म्हणूनच मी थांबलो होतो आणि फायनली आज तो मौका आलेला आहे. दी अमॅच्युअर नावाचा पिक्चर मी आत्ताच पाहिला. अप्रतिम पिक्चर, मला तरी तो खूप आवडला. मित्रांनो, सूड कथा या कुणाला आवडत नाहीत. सूड कथा हा एक इतका इंटरेस्टिंग जॉनर आहे, तो सगळ्यांनाच आवडतो. फक्त गंमत ही असते की तुम्ही ते प्रेझेंट कसं करणार आहात. मग भले ती कादंबरी असेल किंवा तो तुम्ही चित्रपट बनवलेला असेल, गरज एवढीच असते की ते अशा काही पद्धतीने मांडायला पाहिजे, त्याची कथा अशी काही मांडली पाहिजे आणि ती अशी काही पद्धतीने पडद्यावर दाखवायला पाहिजे की उत्कंठा वाढत जायला पाहिजे प्रत्येक टप्प्यावर. आणि मग बघता बघता सूडकथा ती अशी क्लिक होऊन जाते. आणि ह्याच्याबरोबर उलट झालं तर ती सूडकथा पकड घेत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ऑब्व्हियसली एक लक्षात घ्या, मी आता जेव्हा हा रिव्ह्यू करतोय बिलकुल ह्याच्यामध्ये स्पॉयलर्स नसणार आहेत. स्पॉयलर फ्री असा हा कंटेंट आहे. पण तरी तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे की आपण काय बघायला जाणार आहात पिक्चर. तर हा एक चित्रपट असा आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल हा हॉलिवूडचा मूवी आहे. रामी मॅलेक यांनी काढलेला हा पिक्चर आहे. तो स्वतःच प्रोड्युसर आहे आणि स्वतःच हिरो पण आहे. आणि त्याची ऍक्टिंग तर जबरदस्त आहे. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल त्याची आतापर्यंतची जी काही ऍक्टिंग आहे ती खूपच चांगली झालेली आहे. याही पिक्चरमध्ये त्यांनी मस्त परफॉर्मन्स केलेला आहे. आणि ऍज अ प्रोड्युसर म्हणून सुद्धा तो, म्हणजे ज्या अर्थी त्यांनी ह्या चित्रपटाला प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला याचा अर्थच त्याला ही स्क्रिप्ट खूप आवडलेली असणार आहे. असो, आपण यावरती जास्ती न बोलता बेसिक मला तुम्हाला सांगायचं एक दोन वाक्यामध्ये की नेमकं काय आहे, काय बघायला तुम्ही जाणार आहात. तर CIA लँगली हे जे हेडक्वार्टर आहे CIAचं, तिथे काम करणारा एक अमॅच्युअर असा हा हिरो, ज्याचं नाव असतं चार्ली. आणि त्याची भूमिका स्वतः रामी मॅलेकनी केलेली आहे. आणि ह्या चार्लीच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं स्थान जर कोणाचं असेल तर ते त्याच्या पत्नीचं असतं. आणि त्याची ती पत्नी, जिच्यावर त्याचं खूप प्रेम आहे आणि तिचंही ह्याच्यावरती खूप प्रेम आहे, अशा त्याच्या पत्नीचं निधन लंडनमध्ये एका इन्सिडेंटमध्ये, एका घटनेमध्ये होतं. मग आता ते कसं तिचं निधन होतं, जर तो खून असेल तर कोण करतो, हे सगळं चित्रपटात तुम्हाला कळेलच. पण वरपांगी ही कथा बघितल्यानंतर असं वाटतं की, म्हणजे आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं ते बघितल्यावर तुम्हाला वाटेल, ऐकल्यावर तुम्हाला असं वाटेल की अरे हा तर जॉनर सगळीकडेच असतो, एस्पेशली बॉलिवूडमध्ये असतो, साऊथ इंडियन पिक्चर्समध्ये असतो की हिरो आहे, हिरोची बायको आहे, त्या बायकोवरती त्याचं खूप प्रेम आहे आणि अचानक विलन येतो, त्या हिरोईनला खलास करतो आणि मग झालं, हिरो पेटून उठतो. आपल्या गजनीमध्ये सुद्धा तसंच आहे, बरोबर? हीच थीम आहे, सूडकथाच आहे. पण मुद्दा आणि किंवा फरक कुठे सुरू होतो तर हिरो सूड कशा पद्धतीने घेतो, इथे खरा फरक निर्माण होतो. भारतीय पिक्चरमध्ये जनरली, मग भले तो हिंदी पिक्चर असेल किंवा साऊथचा पिक्चर असेल, सूड जो असतो ना, तो सूड घेताना एकदम बेभान होऊन, पिसाटल्यासारखा होऊन तो हिरो खॅट 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 सगळे फिजिक्सचे, मॅथमॅटिक्सचे, बायोलॉजीचे सगळे नियम धाब्यावर बसवून एकटा असा 100,000 लोकांना असा धाड 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 उडवत जातो. आणि R-रेटेडच्या नावाखाली जणू काही ब्रेड कापावा किंवा कोबी चिरावा अशा पद्धतीने तो विलन आणि विलनचे जे पित्तू असतात त्यांचा खात्मा करतो. आणि एकदाचा त्याचा जो काही तळतळाट असतो, त्याची जी काही चीड असते, जी काही रग असते आणि ती त्याची हाऊस सूड घेण्याची, सूड उगवण्याची, ती तो भागवून घेत असतो. हे तुम्ही ॲनिमलमध्ये पाहिलं, हे तुम्ही मार्कोमध्ये पाहिलं. याच्यामध्ये कुठे R-रेटेड असेल तर ते ॲनिमल किंवा मार्को सारखं होऊन जातं. आणि जर का सभ्य पिक्चर असतील त्यातल्या त्यात तर मग इतरही आतापर्यंतच, म्हणजे R-रेटेडच्या शिवायचे जे काही पिक्चर असायचे त्याच्यामध्ये हे सगळं असायचं.
पण तर काय होईल जर का हिरो असा एकदम असा आर्नोल्ड श्वार्झनेगर किंवा प्रभास किंवा हे सगळे अॅनिमल विनिमल वाले जे काही हिरो आहेत त्यांच्यासारखा तगडा एकटा एकटा शेकडो हजारो लोकांना जाऊन भिडेल असा जर तो हिरो जर नसेल, त्याची जर तब्येत तेवढी भारी नसेल आणि तब्येतीच्याही पेक्षा जी मेंटॅलिटी लागते ना कोल्ड ब्लडेड मर्डर करण्याची, तशी जर मेंटॅलिटी त्या हिरोची नसेल तर, आणि तरीही त्याची तर अगदी ठाम इच्छा आहे की आपण सूड उगवायचा आहे, तर तो काय करेल नेमकं हे समजून घ्यायचं असेल तर हा चित्रपट बघायला पाहिजे. आणि म्हणून हा एक असा शक्यतेच्या पातळीवरचा पिक्चर वाटतो. कुठे एक आर रेटेड म्हणावं असं काहीही या पिक्चरमध्ये नाही, आणि तरीही या चित्रपटामध्ये जबरदस्त नाट्य आहे, जबरदस्त उत्कंठा आहे. विनाकारण असे सायन्सचे रूल असे धाब्यावर बसवलेले नाहीयेत, आणि त्यामुळे ना तो एक असा लॉजिकल पिक्चर वाटायला लागतो. कथा कुठेच लॉजिकला बायपास करत नाही किंवा लॉजिकला फाट्यावर मारत नाही, आणि इतका मोठा तो लॉजिकली ऍक्सेप्टेबल अशा टाईपचा पिक्चर वाटायला लागल्यामुळे शक्यतेच्या पातळीवरचा वाटायला लागतो. ती कथा रियालिटीला फारशी सोडून असेल असं वाटत नाही. एखाद्याने फार मनात ठरवलंच तर असंही होऊ शकतं बाबा, हू नोज. एवढा जर का बुद्ध्यांक असेल एखाद्याचा तर होऊ शकतं असं वाटायला लागतं, आणि त्यामुळे आणखीन जास्त थरकाप उडतो. म्हणजे एखाद्याने जर ठरवलं, आपण म्हणतो ना धन, शक्ती आणि बुद्धी, 3 प्रकारच्या शक्ती आहेत या जगामध्ये. शारीरिक शक्ती आहे, पैसा आहे आणि बुद्धी. ह्या 3 गोष्टींचा तुम्ही कशा पद्धतीने वापर करता याच्यावरती आहे की तुम्हाला सक्सेस कसा मिळणार आहे. तर बॉलिवूड किंवा साऊथ इंडियन मूव्हीज मध्ये जे काही दाखवलं जातं ते शारीरिक शक्ती किंवा शस्त्र किंवा मग तुमचे जे काही इट्टू पिट्टू जे काही सगळे असतात मसल पॉवर, थोडक्यात त्या मदतीने व्हिलनचा मुकाबला, हाच सगळा मेन एलिमेंट असतो. आणि नाही तर मग दुसरा एलिमेंट असतो तो म्हणजे पैसा, धनशक्ती. पण बुद्धीचा वापर करून काय काय पद्धतीने करता येऊ शकतं हे जर बघायचं असेल, आणि आजचा काळ, आज मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात इंजिनियर्स आहेत. भारत तर असं म्हणता येईल की इंजिनियर्सची खाण आहे. त्या पार्श्वभूमीवर हा पिक्चर म्हणजे सगळ्या इंजिनियर लोकांच्यासाठी पर्वणी आहे. खरं म्हणजे त्यांनी हा पिक्चर बघायला पाहिजे, त्यांना जास्त अपील होईल. किंवा सायन्स ज्यांना आवडतं ना मनापासून, सायन्स, टेक्नॉलॉजी अशी पार्श्वभूमी असलेल्यांना हा पिक्चर निश्चितपणे आवडेल. त्याही पलीकडे जाऊन ज्यांना हा गुप्तहेरगिरी कशी असते, सूडकथा ज्यांना आवडतात, आणि सस्पेन्स, थ्रिलर, ऍक्शन हे ज्यांना आवडतं ना त्यांना सुद्धा, आणि त्यात सुद्धा लॉजिकल ऍक्शन, लॉजिकल थ्रिलर, हे सगळं ज्यांना आवडतं ना त्यांना हा पिक्चर निश्चितपणे आवडेल. त्यांनी एकदा तरी हा चित्रपट जरूर थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे. मला तर हा पिक्चर खूप आवडला. मी ह्याला 4 स्टार देईन. मला इच्छा आहे खरं तर 5 स्टार देण्याची, पण सॅडली मी 4च फक्त स्टार देणार आहे. शेवटचा 1 स्टार मी राखून ठेवतोय, कारण ऍट टाइम्स म्हणजे पहिल्या हाफ मध्ये थोडा थोडा मधून मधून जरा हॉलिवूडच्या ज्या काही स्टोरीज असतात त्याच्या मनाने थोडासा स्लो वाटतो. म्हणजे सुरुवातीचा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना गाडी न्यूट्रल वरून फर्स्ट गिअरमध्ये जायला पाहिजे, मग फर्स्ट गिअर मधून सेकंड गिअरला जायला पाहिजे, तो जो ट्रान्झिशन आहे ना तो थोडासा वेळ घेतो. किंचित वेळ जास्ती घेतलेला आहे. टिपिकल हॉलिवूड पटांमध्ये कित्येकदा काय होतं, सुरुवात जी असते ना दणक्यात असायला लागते. एस्पेशली बॉन्ड मूव्हीज तर बघून आपल्याला ती सवय झालेली आहे की सुरुवात दणक्यात पाहिजे, मग थोडासा मध्येच एक स्लो पाथ येऊ शकतो आणि मग पुन्हा एकदा स्विच ऑफ द गिअर्स. पण आपल्याला हा पिक्चर बघताना मात्र थोडंसं ते आपले जे ठोकताळ आहेत ते बाजूला ठेवायला पाहिजेत. इथे असा झिगझॅग 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 पॅटर्न नंतर सुरू होतो. सुरुवात मात्र न्यूट्रल गिअर पासून सुरू होते. पहिलाच सीन एकदम दणक्यात वगैरे असं काही या पिक्चरमध्ये तरी नाहीये. आणि त्यामुळे तो जो थोडासा पेशन्स तुमचा जो आहे ना तो थोडासा लांबला जातो. पहिली 5, 6, 10 मिनिटं तेवढाच एक पॅच जर सोडला आणि मध्ये मध्ये थोडासा जो स्लोनेस जो आलेला आहे तो जर सोडला, अदरवाईज हॅट्स ऑफ रामी मॅलेक. आता रामी तू तुझ्याकडून आता अपेक्षा मोठ्या केलेल्या आहेत. आता पुढचे जे तुझे प्रोजेक्ट असतील त्याकडे जास्ती लक्ष देऊन मी बघण्याचा प्रयत्न करेन. आता उत्कंठा लागून राहिलेली आहे की आता तुझा पुढचा प्रोजेक्ट कुठला असणार आहे. सो मित्रांनो,
मी इथेच हा मूवी रिव्ह्यू थांबवतो. तुम्हाला पिक्चर जर आवडला, तुम्ही जाऊन बघितल्यानंतर हा पिक्चर तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि त्याच पद्धतीने मी आणखीन एक आवाहन करेन मित्रांनो तुम्हाला, की एखादा वेब सिरीज, भले ती इंग्लिश असेल किंवा हिंदी किंवा मराठी, तर ती सुद्धा तुम्ही रेकमेंड करा की केदार तू हा OTT सिरीज बघायलाच पाहिजे, वेब सिरीज बघायलाच पाहिजे आणि त्याचा रिव्ह्यू करायला पाहिजेस. अशा पद्धतीची जर तुमची काही इच्छा असेल, रेकमेंडेशन असेल, तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आणि मी तुमच्या कमेंट सेक्शन्सना मी प्रतिसाद देईन. मला जर त्यातली एखादी वेब सिरीज जर महत्वाची वाटली, योग्य वाटली, शक्य वाटली, तर निश्चितपणे मी ती बघून त्याचा रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करेन. सो गाईज, पुढच्या चित्रपटाच्या रिव्ह्यू पर्यंत मला रजा द्या. येतो मी. बाय बाय, टेक केअर.